हा मुख्य प्रवेशद्वार, इकडे देवीचं पुढे देवीचा मंडप आहे, तिकडे आपण आता जाऊया। कमळ बाग आहे, सुंदर आहे। आणि या चप्पलची काय प्राइस आहे? पण या 250 रुपये, कोणत्याही 250 रुपये त्याची प्राइस आहे। आणि हे कसे? ये 100 ला 3 आहे, 100 ला 2 आहे, 100 ला 3 हा आहे। आणि हा कसा? 120 का 120 ला 1। 300 रुपयाला एकदम मस्त वेळी आहे बघा तुम्ही इथे। कैरी मस्त कापून ठेवली आहे, भुईमुगाच्या शेंगा बघा, तसेच चिंच अजून आहे तिकडे, आणि आवळा। ठाण्याचं दुर्गेश्वरीचं दर्शन आपल्याला काही वेळातच होणार आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना, कसे आहात तुम्ही सगळे? मी संचित, तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती संचित देवी ब्लॉग्स मध्ये आणि पुन्हा एका नवीन कोऱ्या करकरीत ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ही ओळ ऐकल्यानंतर आणि मागचा देखावा बघितल्यानंतर तुम्हाला थोडा अंदाज आलाच असेल की आजचा ब्लॉग कशा संदर्भात असणार आहे। तर मी आत्ता उभा आहे ठाण्यातील टेंबी नाका या परिसरामध्ये। टेंबी नाका म्हटलं की दोनच गोष्टी आठवतात, ते म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि दुसरी म्हणजे ठाण्याची दुर्गेश्वरी। तर मंडळी हो, आज मी आलोय आई दुर्गेश्वरी दर्शन घेण्यासाठी। त्या संपूर्ण ब्लॉगमध्ये आपण आईचं दर्शन घेणार आहोत, तसेच आनंद आश्रम आपल्याला बघायला मिळणार आणि सोबत नवरात्रोत्सवानिमित्त जी जत्रा भरली आहे ती आपल्याला पूर्ण ब्लॉगमध्ये बघता येणार आहे। तर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच ब्लॉग बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ऑलरेडी सबस्क्रायबर असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तर मला माहिती आहे माझ्यात की तुम्ही देखील खूप उत्सुक आहात आईचं दर्शन घेण्यासाठी। तर चला आपण पहिला गाभाऱ्यामध्ये प्रवेश करूया आणि आईचं मनोभावे दर्शन घेऊया। माझ्या समोर तुम्ही आता इथे बघू शकता तामिळनाडूमधील दुर्गेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा असा यावर्षी साकारलेला आहे। आपण आता काहीच वेळात आई दुर्गेश्वरीचं दर्शन घेऊया। तुम्ही समोर बघू शकता आपल्याला दर्शन थोडंफार होत आहे। आतमधला पूर्ण ब्लॉग कव्हर करणार आहोत, तर चॅनलवरती शेवटपर्यंत राहा। जवळजवळ 1 ते 1.5 महिन्याचं काम नेहमी सुरू असतं आणि एवढे डिटेलिंगमध्ये कलाकुसर बघायला मिळेल आपल्याला। आपण अजून आतमध्ये जाऊन आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। खूप सुंदर डेकोरेशन दरवर्षी आपल्याला इथे टेंबी नाक्याला बघायला मिळतं। एकदम शिस्तबद्ध असं नियोजन दरवर्षी असतं आपल्याला इथे बघायला मिळतं। तर तुम्हाला आई दुर्गेश्वरीची ओटी भरायची असेल तर तुम्हाला असे काही ओटीचे काउंटर्स आहेत, स्टॉल्स आहेत, बरेच आहेत लाईनीमध्ये, नाही म्हटलं तरी 7 ते 8 आहेत। तर तिकडे आपल्याला ओटी अशी मिळू शकते। कमळ बाग आहे, सुंदर आहे। लाईनीमध्ये उभा राहिलो, एक 15-20 मिनिटांमध्ये आपलं दर्शन होईल। तसं आता मी गाभाऱ्यामध्ये प्रवेश करेन, तसं तुम्हाला मी दाखवेन की किती सुंदर असं कलाकुसर केलेली आहे आणि काम एवढं डिटेलिंग असतं। दरवर्षी भारी डेकोरेशन बघायला मिळतं जेव्हा जेव्हा टेंबी नाका नवरात्रोत्सवाला येतो। आता काहीच वेळामध्ये तुम्ही बघू शकता देवीच्या गाभाऱ्यामध्ये आता आम्ही प्रवेश करतोय। तर इकडे सुरुवातीला बघाल तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांची प्रतिमा अशी ठेवलेली आहे आणि पुढे गोंधळ, होम असे सर्व प्रकारचे कार्यक्रम सुरू आहेत। आईच्या समोर ठाण्याचं दुर्गेश्वरीचं दर्शन आपल्याला काही वेळातच होणार आहे। हा भव्य दिव्य असा दुर्गेश्वर मंदिराचा देखावा तुम्ही इथे बघू शकता।
स्क्रीनमध्ये बघू शकता आता काहीच वेळात म्हणजे 2 मिनिटांमध्ये मी आता भव्य दिव्य देखावा बघू शकता तुम्ही इकडे समोर आणि आता मी प्रवेश करतोय. आई दुर्गेश्वरीच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला आणि इकडचं वाईबच काय वेगळं एकदम अंगावरती काटा येईल रोमांचजनक असं वातावरण इकडे तुम्हाला बघायला मिळतंय. तुम्ही इकडे बघू शकता. आईच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच उत्तराखंडमधील जे चारधाम आहे श्री बद्रीनाथ, श्री यमुनोत्री, श्री केदारनाथ आणि श्री गंगोत्री याच्या दोन्ही बाजूचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. तसेच त्याची संपूर्ण माहिती सुद्धा त्या चित्रांच्या खाली दिलेली आहे. मंडळाच्या सुंदर उपक्रमास खरंच खूप दाद द्यावी लागेल. ठाण्याची आई दुर्गेश्वरी आपल्या समोर तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता. स्टेजवरती मी आता एंट्री केलेली आहे. तुम्ही आई दुर्गेश्वरीचे रूप बघू शकता. तेजस्वी रूप आहे. लहानपणापासून आम्ही येतोय बघतोय पण काहीच फरक नाहीये. तिला बघून एकदम मन प्रसन्न होतं, थक्क होतं. आई दुर्गेश्वरी समोर उभा राहिल्यानंतर असं खाली जावं असं वाटत नाहीये आणि तिला मन भरून डोळ्यांनी बघावं असं वाटतंय. एवढं तेजस्वी रूप आईचं आपल्याला आपल्या स्क्रीन मध्ये बघायला मिळतंय. तुझा आमच्या सगळ्यांवरती आशीर्वाद असू दे, असाच वरद असतं आमच्यावर कायम ठेव, हीच यासाठी प्रार्थना केली. बोला अंबे माते की जय. एकदम शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घ्यायला मिळतंय. अजिबात धक्काबुक्की नाहीये. तुम्ही दर्शन व्यवस्थित मनसोक्त घेऊ शकता. प्रसाद घेऊया आपण आता. आई दुर्गेश्वरीचं दर्शन एकदम मस्त झालं. प्रसन्न वाटलं तिला बघून. तिचं तुम्ही तेजस्वी रूप बघितलं असेल. लहानपणापासून आम्ही येतोय टेंबी नाक्याला आणि तिचं दर्शन घेतोय तर काहीच फरक नाहीये. दरवर्षी जशी असते तशीच असते. खूप तेजस्वी असं रूप तिचं. तिला बघून असं एकदम डोळ्यात पाणी येतं. म्हणजे आम्ही ठाण्या कळव्यात जर तुम्ही राहणारे असाल तुम्हाला अंदाज असेल की टेंबी नाक्याला यायचं म्हणजे रात्री जेवून वगैरे मस्तपैकी लाईन लावायची आणि दुर्गेश्वरीचं दर्शन घ्यायचं. ही एक प्रथाच असते आपली. तर आज तिचं दर्शन घेऊन खूप भारी वाटलं, मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं. आईचा आशीर्वाद घेतला. जर बघाल तर इकडे आहे पूर्ण असं मंडप आई दुर्गेश्वरीचा आणि याच्या समोर आहे, याला पूर्ण चरई म्हणतात. तर पुढपर्यंत पूर्ण अशी जत्रा गेलेली आहे. म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणावर जत्रा आहे. दरवर्षी याच प्रमाणात जत्रा भरते. आणि इथून 1-2 मिनिटं वॉकिंग चालत गेलात तर इकडे पुढे धर्मवीर दिघे साहेबांचं आनंद आश्रम आहे, जिकडे त्यांचं वास्तव्य होतं आणि कार्यालय आहे. तिकडे आपण जाऊया, तिकडे भेट देऊया. माझ्या समोर तुम्ही इकडे आनंद आश्रम बघू शकता. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अशी काही लाइटिंग केली आहे तिकडे. बघा किती सुंदर दिसते. नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये पब्लिकसाठी ओपन असतं, तुम्ही इथे जाऊ शकता. तर आता आपण आतमध्ये पहिलं जाऊया आणि बघूया. आनंद आश्रम टेंबी नाक्यावरील खूप पवित्र स्थान, जिथे जनतेला न्याय मिळायचा आणि आजही मिळतोच.
आज दिघेसाहेब आपल्यात नाहीत ही कल्पनाच करवत नाही. जनतेला जपणारे, त्यांच्या अडीअडचणीला उपयोगी पडणारे असे हरहुन्नरी नेते आमच्या कायम स्मरणात राहतील. या समोर असलेल्या पाटीवरील संदेश सांगून जातो की हे ठाणे आणि हा महाराष्ट्राच्या जनतेवर साहेब किती प्रेम करायचे. जेवढं साहेबांचं नेतृत्व करारी होतं तितकेच साहेब प्रेमळ आणि धार्मिक होते. या समोरच्या खोलीमध्ये साहेब राहायचे, देवाची भक्ती करायचे. आमच्यासारख्या तरुण पिढीला दिघे साहेबांना भेटण्याचा योग आला नाही, हे आमचं दुर्दैव. आम्ही फक्त ऐकून आहोत आणि बघून आहोत. या समोरच्या खुर्चीमध्ये बसून साहेब जनतेचा न्यायनिवाडा करायचे, त्यांना योग्य न्याय द्यायचे. साहेब, तुमच्याबद्दल बोलणे इतका मी एवढा मोठा नाही, पण मी एवढंच म्हणेन की हे आमचं आणि ठाण्याचं सौभाग्य की तुमच्यासारखे नेते या ठाण्याला लाभले आणि महाराष्ट्राला लाभले. टेंबी नाक्याला तुम्ही इथे जत्रा बघू शकता, काय मस्त भरली आहे बघा. समोर तुम्ही माझ्यासमोर बघाल तर हे तलावपाळी आहे आणि अशी चारी बाजूला जत्रा भरलेली आहे. आणि आता तिकडे हा मुख्य प्रवेशद्वार, इकडे देवीचं पुढे देवीचा मंडप आहे, तिकडे आपण जाऊया. 2 दिवस पाऊस खूप पडला, तर आज पाऊस नाहीये. तर बघा तुम्ही इथे गर्दी तशी बऱ्यापैकी आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध प्रकारचे स्टॉल्स इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. मग इयरिंग्स म्हणा, कपडे म्हणा, तसेच लहान मुलांची खेळणी आपल्याला इथे बघायला मिळतात. शरारा आहे ना, काय प्राइस याची? 350 रुपये. छोट्या मुलींसाठी इथे लेंगा तुम्ही बघू शकता. आणि मोठ्यांसाठी, मोठ्यांची काय प्राइस आहे? मोठ्यांचे 3600 वाले आहे, 3200 वाले आहे, 1800 वाले आहे. जसा लेंगा असेल तसा लेंगा. स्क्रीनमध्ये तुम्ही बघू शकता लेंगा. तसेच बाजूला इथे बघा तोरण. आता काय किंमत आहे तोरणाची? तोरण कसा? 350 रुपये तोरण. बऱ्याच व्हरायटी आहेत तोरणमध्ये, तुम्ही बघा. चप्पलचा स्टॉल सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतोय. पुढे आल्यानंतर बघाल तर जुत्ती. आता काय प्राइस आहे जुत्तीची? 250 रुपये. कोणती पण जुत्ती घ्या. जयपुरी मोजडी आणि फॅन्सी मध्ये काही पण घ्या, 250 रुपये. 250 रुपये जुत्तीची प्राइस आहे. आमच्या दरवर्षीचे आहे ते. साहेबांच्या ऑफिस, दिघे साहेबांच्या ऑफिसच्या बाजूला आहे. हो. आणि या चप्पलची काय प्राइस आहे? काही पण घ्या, 250 रुपये. कोणत्याही घ्या, 250 रुपये त्याची प्राइस आहे. लावलंय मस्त चप्पल सर. 300-400 शूज पण तुम्ही ते समोर बघू शकता. भांडी घेण्यामध्ये जर इंटरेस्टेड असाल तर भांड्यांचा स्टॉल देखील इकडे आहे. स्टीलची भांडी आहेत सगळी. काय प्राइस आहे याची? 2500ला 4. एकाच साईजची 4 आहेत का कसं काय? अच्छा, मिक्स. बॉटल्स, लहान मुलांच्या बॉटल्स आपल्याला इथे बघायला मिळतात. काय प्राइस आहे बॉटलची? 100 रुपये. कोणतीही बॉटल तुम्ही घ्याल तर 100 रुपये आहे. लेडीज बॅग्स, पर्स, स्लिंग बॅग्सचं कलेक्शन बघा इथे किती भरपूर आहे. कशी आहे बॅग? 200 रुपये बॅगची प्राइस आहे. आणि या बॅगची काय प्राइस आहे? 350 रुपयाच्या बॅग्स बघा या. चटई तुम्हाला घ्यायची असेल तर इकडे उत्तम ऑप्शन्स मला दिसत आहेत. काय प्राइस आहे चटईची? 200 रुपये. 200 रुपयाला चटई बघा केवढी मोठी आहे. म्हणजे ओपन करून दाखवा का जरा.
एक माणूस झोपू शकेल एवढी चटई आहे, 200 रुपयामध्ये एकदम मस्त आहे. एमबी नाक्याला या आणि नक्की चटई परचेस करा. आणि मोठी चटई कशी, या चटया ज्या बघताय तुम्ही त्या 350 ला आहेत. मस्त मोठी चटई आहे, 2 ते 3 माणसं आरामात झोपू शकतात. 350 रुपयाला चटईचा चांगला ऑप्शन इकडे बघायला मिळतोय. कलर्स पण चांगले आहेत. तसेच इथे आपल्याला बरेच असे स्टॉल्स बघायला मिळतात. तिथे शंख बघू शकता, शंखाचा स्टॉल्स आहे. रुद्राक्ष बघा इथे तुम्ही, जपमाळ इथे आपण तुम्ही बघू शकता. तसे छोटे छोटे शिंपले, पिंड आहे इथे. बरेच स्टॉल्स इथे तुम्ही इथे बघू शकता. रात्रीचे 11 वाजलेत तरी सुद्धा जत्रेमध्ये तुम्ही गर्दी बघू शकता. फुल जोरात शॉपिंग चालू आहे आणि पाऊस नसल्यामुळे आज गर्दी थोडी जास्त आहे. 2 दिवस पाऊस खूप होता. थोडंसं पुढे आलो, इथे मला डोरमॅटचं कलेक्शन खूप चांगलं दिसतंय. तर जरा चौकशी करूया काय प्राइसिंग आहे. काय प्राइस आहे डोरमॅटची? 100 का 2 है, 150 ला जोड़ी. 100 ला हे 2 तुम्ही बघू शकता आणि 150 ला जोडी. आणि ते पुढे तो आहे तो ब्ल्यू कलरचा, वो 900. 900 रुपये. दाखव ना केवढा मोठा आहे, जरा दाखव ना. वो सब लगा है ना. एवढा मोठा तो आहे 900 रुपयाला डोरमॅट. आणि हे कसे? ये 100 ला 3 है, 100 ला 2 है. 100 ला 3 हा आहे. आणि हा कसा? ये 120 का है. 120 ला 1. हा आणि तो 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 कसा? वो 150 ला जोड़ी. 150 रुपये जोडी हा डोरमॅट. आणि हा तो राऊंड शेप मध्ये आहे तो वो भी 150 रुपये जोड़ी. तो पण 150 रुपये जोडी आहे. मस्त डोरमॅट्स आहेत. आणि हा मोठा साईज आहे तो 250 रुपये एक आहे. तो मोठा आहे थोडा. रिझनेबल रेट्स आहेत. आलात तर नक्की परचेस करा. जेव्हा जेव्हा आम्ही या जत्रेमध्ये येतो तर नवीन काही ना काही अँटिक गोष्टी आपल्याला बघायला मिळतातच. सो इथे विंडो शॉपिंग करायला खूप मजा येते. काही गोष्टी परचेस करण्यासारख्या पण खूप असतात. तर नक्की भेट द्या. आई दुर्गेश्वरीचं दर्शन घ्या आणि शॉपिंग करा जत्रेमध्ये. तर इकडे बघाल तर आपल्याला पोळपाट, लाटणं, तसेच तवे, भिडे आहेत, कॉपरची वस्तू, तसेच लाटणं बघा इथे किती जबरदस्त आहे. विळी इथे बघा. विळीची काय प्राइस आहे? 450 रुपये. कोणती कोणती पण? 300 रुपये. 300 रुपयाला विळी डन होते. 300 रुपयाला एकदम मस्त विळी आहे बघा तुम्ही इथे. पुढचा स्टॉल बघा तर इथे आहे चिंच मसालेदार. आणि इकडे सुकलेली बोरं, तसे स्टार फूल आहे. कैरी मस्त कापून ठेवले. भुईमुगाच्या शेंगा बघा. तसेच चिंच अजून आहेत इकडे. आणि आवळा, बोरं बघा इथे पुढे. मस्तपैकी मसाला लावून आपण इकडे एन्जॉय करू शकतो, खाऊ शकतो. माझ्या समोर स्क्रीन मध्ये तुम्ही शूज बघू शकता. कोणते पण शूज घ्या, 300 रुपये प्राइस आहे. छोट्या मुलीची, एक 3 ते 4 वर्षाच्या मुलीची चण्याचोली इथे बघू शकता. 400 रुपयाची प्राइस आहे. ये 700 बोला था, 300 दे रहे. ओके. होलसेल रेट से दे रहे. 700 बोलले होते, 300 ला फायनल होते. 3 ते 4 वर्षाची मुलगी घालू शकते. इसके साथ में ये चोली बघा इथे. ये ब्लाउज. ब्लाऊज आहे इकडे. आपल्याला ब्लाऊज बघायला मिळतोय. और उसके ऊपर 300 रुपयामध्ये अजून काय पाहिजे आपल्याला? ये 300 रुपये में दे रहे. 300 रुपयाला पूर्ण सेट आपल्याला इथे मिळतोय. बेडशीट्स बघा इथे किती. कॉटन बेडशीट. काय प्राइस आहे बेडशीटची? 200 का 1 पीस है, 500 का 3 पीस है भाई. 500 ला 3 बेडशीट्स तुम्ही इथे बघू शकता. 500 ला 3. लोक कॉटन कॉटन कॉटन.
भूक लागलेली असल्यास तुम्हाला इथे खाण्यासाठी पण ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्ही दाबेली तसेच पिझ्झा असे बरेच ऑप्शन्स इकडे आहेत. तसेच फालुदाचा ऑप्शन सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर या जत्रेमध्ये ज्या आपल्याला घरच्या वापरासाठी वस्तू लागतात त्या सर्व मिळतात. काही मिळत नाही असं नाही. काय प्राइस आहे बॅगची? या 150ची बॅग आहे. 150 रुपयाची बॅग तुम्ही इथे बघू शकता. सुंदर. बेस्ट प्राइस काय होणार? 100 रुपयामध्ये पण मिळते बॅग. येतात तसेच मोबाईल बॅग याची काय प्राइस आहे? 100 रुपये. मस्त वाटते बघा, मोबाईल ठेवण्यासाठी. क्वालिटी पण चांगली आहे. कलर्स पण बरेच आहेत याच्यामध्ये तुम्ही इथे बघाल तर. आणि तोरण काय प्राइस आहे? हे 350 ला आहे आणि हे 450 ला आहे. काय प्राइस आहे याची? 250 प्राइस आहे सांगतायत, पण 150 पर्यंत आपल्याला मिळेल लहान मुलांसाठी जॅकेट. दिवाळीमध्ये जर तुम्हाला दिवे घ्यायचे असतील आणि फुलांनी जर डेकोरेट करायचं असेल तर असं काही ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळतोय. मोठी साईज आहे, मीडियम साईज आहे आणि सगळ्यात छोटी साईज आहे. हा आहे 250 रुपये, हा 150 रुपये आणि हा 100 रुपये. जत्रा एवढी मोठी आहे की सर्व दाखवणं डिफिकल्ट आहे, पण जे मॅक्झिमम दाखवता येईल आणि एकदम उत्तम क्वालिटीचं असेल ते मी दाखवतोय प्राइसिंग सोबत. तर आलात तर नक्की परचेस करा. तर मंडळी, हा होता आजचा ब्लॉग. या ब्लॉगमध्ये आपण आई दुर्गेश्वरीचं दर्शन घेतलं, आनंदाश्रम बघितलं आणि जत्रा जास्तीत जास्त जेवढी एक्सप्लोर करता येईल तेवढी एक्सप्लोर केली. कारण जवळपास 500हून अधिक स्टॉल्स आहेत. तेवढं कव्हर करणं थोडं डिफिकल्ट आहे, पण जेवढं मॅक्झिमम मला दाखवता आलं आणि जे घराच्या उपयोगी असं आहे ते मी दाखवलं आहे. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी सबस्क्रायबर असाल तर जास्तीत जास्त कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, एकमेकांची काळजी घ्या आणि नक्की टेंबी नाक्याला या आणि आई दुर्गेश्वरीचं दर्शन घ्या. बघा किती प्रसन्न वाटतं तुम्हाला दर्शन घेऊन. बाय. नमस्ते.